बातमी नाशिकमधून. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरलाय. या प्रकरणामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील माजी कर्मचाऱ्यांसोबत आपण संवाद साधणार आहोत. प्रतिनिधी सुजाता द्विवेदी यांनी आपल्यासोबत बोलायला एक असं माणूस आहे जे आपल्याला जे प्रकरण नाशिकमध्ये घडलेलं आहे त्यावर अधिक माहिती देणार. तुमच्याशी माहिती पाहिजे, काय प्रकरण आहे जे घडत होता या इतकी मोठी कंपनीमध्ये आणि कशा प्रकारे जे लोक आहे, जे मुलगी आहे त्यांना इतके जे अक्यूज आहे ते लोक टार्गेट करत होता. कारण की मॅडम त्यांनी पहिले फंडिंग केली, त्यांना बोलवलं की हिंदू पोरींना कसं फसवायचे, कसं काय करायचे. त्यांना ट्रेनिंग दिली मस्जिदमध्ये आणि त्यांना धर्मांतर कसे करायचे, कोणाला टार्गेट करायचे, कोणाला पकडायचे, त्याच्यासाठी त्यांनी HR ला पकडलं. पहिले HR शी बातचीत केली की काय करायचे, हिंदू पोरींना कन्वर्ट करायचे हे आपले मुस्लिममध्ये. तर त्यांना फंडिंग देऊन ते HR ला देत होते पैसे आणि HR वाल्यांना सांगत होते की काय करायचं यांचं. तर ते म्हणे की लो जातमध्ये ज्या पोरं चांगले मुसलमानांचे असं करा, आपल्या हिंदूंमध्ये काय ठेवलं. कारण की त्यांना वाटलं खरंच आपण काय करायचे. तर ते हिंदू मुलींमध्ये बसायचे नाही, ते यांच्यामध्ये बसायचे, अलग बसायचे ब्रेकच्या वेळेस, जेवणाच्या वेळेस. तेव्हा ते त्यांना शिकवत होते की धर्मांतर कसं करायचे, आमच्यामध्ये कसं यायचे. पहिले 2 पोरांना त्यांनी धर्मांतर केले. त्यांनी कुराण वाचायला लावलं, त्यांना कुराण ते सगळं वाचायला लावलं की कसं कन्वर्ट व्हायचं. तर त्याला बीट पण खावलं. त्याला सांगितलं बकरीचे मटण आहे, हे बीट नाही आहे. कारण की त्यांना माहिती आहे यांना बीट खावलं तर हे खाणार नाही. तर त्यांना बीट देत होते, ते बकरीचे मटण सांगत होते. आणि तुम्ही असं म्हणतात की जे रिसेस आणि जे ब्रेकचा वेळ होता त्यामध्ये या मुलींना यांना टेरेसवर घेऊन त्यांना तितके जे आहे त्यांच्याशी संवाद साधायचे आणि त्यांना म्हणायचे त्यांना काय करायचं काय नाही करायचं. असं ते काय करायचे, लंचच्या टायमाला ते 4 वाजेला संध्याकाळी 4ला यायचे. कारण की त्यांना माहिती की कोणी राहत नाही. तर आम्ही नमाज पढून आले का ते 4 वाजता तिथं जेवणाला आणि हिंदू पोरगीला घेऊन जायचे. त्यांच्या आपसमध्ये बोलायचे की काय करायचे. तर त्यांना कसं कुराण पाठायचं, कुठे काय करायचं. त्यांना फंडिंग पहिली तिकडून येत होती आणि यांना शिकवलं. आणि लेडीजांना ते व्हॉट्सअपने आणि मस्जिदमध्ये घरांमध्ये घेऊन गेले. त्यांना कुराण कसं पढवायचे, कपडे कसे घालायचे, सगळे त्यांना ते शिकवत होते आणि ते पण करत होते. आणि त्यांना सांगितलं एक पोरगाने धर्मांतर नाही केलं तर त्याच्यावर दबाव ते टाकत होते, तू पण धर्मांतर कर. त्याला ब्लॅकमेल आणि लेडीजांना रूममध्ये घेऊन जायचे, लॉजमध्ये. त्यांच्यावर जे शोषण करायचे आणि त्यांचे ते व्हिडिओ चालू ठेवायचे आणि ते ब्लॅकमेल करायचे की तू कोणाला सांगितलं तर तू जे व्हिडिओ व्हायरल होईल. तर ते घाबरत होते. आणि HRची त्या मॅडमला ते फिल्डिंग रोजून सांगत होते की हिंदूचे पोरी किती जमा झाले. तर पोरांना सांगितलं की एवढे झाले. तर ते म्हणत होते एवढे कसं काय कमी केले, जास्त अजून वाढवा, हिंदू पोरींना जास्त फसवा. आणि धर्मांतर जे पोरांना केलं ते एकदा धर्मांतर झाले आणि लेडीजला कपडे पण घालायला लावले. त्यांनी बुरका कसे घालायचं, नमाज कसा पढायचं, कुराण कसं वाचायचं. त्यांना एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांनी केलेलं होतं आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना सेंड करत होते की कसं काय करायचे, कुठे काय करायचे. म्हणजे सगळे जे आहे ते कधीपासून चालू होता हे ह्या कंपनीमध्ये? 2021 पासून चालू होता. कारण की कोरोना काळ होता ना, तर 2021 ते अलगच बसायचे आणि अलगच. आणि कोणी गेलं का त्यांच्याजवळ लगेच कंपनीचे बात चावायचे की असं करायचे तसं करायचे. ओके. आणि ते कोणी नाही राहायचे तर ते आलिश करायचे. म्हणजे A to Z आम्ही नाही यायचो ते बंद करून द्यायचे. आणि जे मुली होत्या त्यांनी कंप्लेंट करायला कधी सुरुवात केली की आता आपल्याला बोलायचं आहे आणि यावरती आपले जे आवाज आहे ते लोकांपर्यंत, पोलीसपर्यंत पोहोचवायचं आहे? कारण की तिला काहीतरी झालं होतं म्हणून तिने आईला सांगितलं की असं झालं आहे. तर तिला सहन नाही झालं आणि ते मध्ये धर्मांतर झालं तर आपले आईवडिलांचं काय करायचं. तर त्यांनी आईला सांगितलं, आईने मारलं, बापाला बोलवलं. तेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये गेलं. तेव्हा ते हे प्रकरण उजागरण्यात आले आणि तिला पण धमकी दिली होती की तू गेली तर तुला मारून टाकू आम्ही. ब्लॅकमेल करत होते. बाकी काम सोडून गेले. बाकी आता मग अजूनपर्यंत जितकी विक्टिम्स समोर आलेले त्याचा अगोदरही जास्त असं मुली आहे का या कंपनीत जे अजूनही त्या लोकांनी असं म्हणजे आपले जे ओरडील आहे ते म्हटलं नाही?
आहे जास्त आहेत पोरी, पण ते काम सोडून गेले. बाकीचे लग्न झाले, बाकी कोण कुठे गेले काय नाही. कारण की त्यांना बळजबरी करत होते, ते त्यांच्यावर टॉर्चर करत होती मॅडम HR वाले, म्हणून त्यांनी ते काम जॉब सोडून दिलं. जॉब सोडून दिलं. सध्या काय स्थिती आहे कंपनीच्या आतमध्ये? एम्प्लॉईजला हे लोक बोलवतात की सुट्टी दिली आणि महिलांमध्ये आक्रोश आहे. म्हणजे त्यांचं काय काय चाललंय काय? आता तर त्यांनी सुट्टी दिली आहे. आता समजून काय आहे काय नाही, कारण की सगळं बंद करून दिलं त्यांनी. 2021 पासून कोणालाही याचं भीतीही हे लोकांनी लावून दिले नाही. नाही, कोणालाच माहिती पडू दिलं नाही. कारण की ते माहिती करायला गेले का तर लगेच सांगायचे ही व्हिडिओ तुझी क्लिप आहे, सगळ्यांना व्हायरल करून दो. एकटं धर्मांतर करा, एकटं लग्न करा. आणि ते ज्या लेडीजांनी त्यांनी धर्मांतर केलं, त्यांना कुराण पढा लावलं, त्यांनी नमाज कसं पढायचे ते हे सगळं त्यांनी शिकवलं आणि त्यांनी रेकॉर्डिंग करून ठेवलं आणि त्यांच्या घरच्यांना त्यांनी भेटवलं. मग मुलींना पण हे लोक ऑफिसतून बाहेर घेऊन जायचे आणि तिकडे त्यांनाही ट्रेन करायचे आणि हे सगळे शिक्षण द्यायचे. हां, हे बाहेरच करायचे. कारण की त्यांच्या ब्रेकफास्ट सकाळी व्हायचं, संध्याकाळी 3 वाजता जेवणाच्या राहिलं का 2, 2:30, 3ला यायचे जेवणाला. ते बाहेर जायचे आणि तिकडूनच बाहेरून सगळी फिल्डिंग करायचे की आज येतो आम्ही. तर ते सांगायचे HR त्यांच्याकडून होते म्हणून ते पाहत नव्हते जास्त. आणि ते सांगायला गेलं का HRला, तर HR त्यांना दबाव पाडत होते. HR याच्यात इन्व्हॉल्व्ह आहे आणि तीही या लोकांवर, या महिलांवर दबाव पाडत होती. HRचेच काम, कारण की HRला पैसे दिले म्हणून तर सामने ते पैसे पाहिले का सगळे येतात आणि पैशाशिवाय खेळ चालतो. कारण की ते बिचारे पोरी कोणाला सांगणार. त्यांनी एक करा पाहिलं होतं, जेव्हा ते चालू झालं ना, मायबापांना सांगा पाहिलं होतं. तर मी जे मॅडमनी ते चांगलं केलं, ते मला आनंद झाला त्यांनी केलं. पण अजून याच्यातून जास्त आहेत, पण ते बाहेर येणार नाही मॅडम, आपली इज्जतसाठी. अजूनही जास्त मुली अशी आहे, पण ते लोक बाहेर येणार नाही. आणि हे जे आहे ते कटू सत्य आहे ह्या पूर्ण प्रकरणचा. पैशाशिवाय कोणीही काम होत नाही, जसं तुम्ही ऐकलं. पण आता आपल्याला बघायला लागेल की ह्या पूर्ण गोष्टीत काय काय आधी घडामोडी जे आहे ते बाहेर निघून येतात आणि कशा प्रकारे इतकं मोठं रॅकेट जे आहे ते महाराष्ट्राच्या नाशिक सिटीमध्ये चाललेलं होतं. नाशिकतून कॅमेरा पर्सन प्रवीणजी रोहित सोबत सुजाता द्विवेदी, NDTV मराठीसाठी. लेडीजला रूममध्ये घेऊन जायचे, शोषण करायचे, अत्यंत धक्कादायक अशी माहिती तिथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं NDTV मराठीला एक्सक्लुझिव्ह सांगितली आहे. बुरखा कसा घालायचा याचंही ट्रेनिंग दिलं जायचं, कुराण कसं वाचायचं हेही समजवलं जायचं.